नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MCCचं जे शेड्यूल आलेलं आहे ऑल इंडिया कोट्याचं MBBS BDS 21 तारखेपासून रजिस्ट्रेशन चालू होणार आहेत असं त्या शेड्यूलनुसार दिसतंय। परंतु खरंच 21 पासून हे शेड्यूल लागू होणार आहे का याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण मध्यंतरीच्या काळामध्ये काही घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे हे शेड्यूल आहे ते पुढे जाण्याची दाट शक्यता आहे। नेमक्या कोणकोणत्या घटना आहेत, त्याचबरोबर MP हायकोर्टनी जो रिनीटचा जो काही डिसिजन होता तो कॅन्सल ठरवल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची रिनीट होणार नव्हती, परंतु ते विद्यार्थी आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत। याविषयी सुद्धा काय अपडेट्स आहेत याविषयी डिटेल डिस्कशन पाहूयात। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आमचे ऑफलाईन ॲडमिशन क्लोज झालेले आहेत काउन्सिलिंगसाठीचे। ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिस अद्याप आमची चालू आहे। ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थी आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन थ्रू आमचं ऑनलाईन पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतात। ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण काउन्सिलिंगचे अपडेट जे आहेत ते ॲप डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना अगदी मोफत स्वरूपात आपण त्या ठिकाणी देणार आहोत। त्याचबरोबर बुकलेट जे आहेत कट ऑफचे, मग महाराष्ट्रासह अदर स्टेटचे सुद्धा MBBS BAMS BDSचे सगळे कट ऑफ बुकलेट अगदी मोफत याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत। ॲडमिशन राऊंड जेव्हा सुरू होतील राऊंड वाईज कट ऑफ सुद्धा आपण याच्यामध्ये विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी स्क्रीनवर पेड काउन्सिलिंग असा टॅब आहे। पेड काउन्सिलिंगमध्ये कोणकोणत्या सर्व्हिसेस मिळणार आहेत याची डिटेल माहिती अगोदर विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे आणि मगच या ठिकाणी एनरोल करायचं आहे। जॉईन केल्यानंतर पेड काउन्सिलिंगमध्ये प्रीमियम सर्कल असा एक ग्रुप ॲपमध्ये बनवलेला आहे। त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा ॲड करून झूम मीटिंगद्वारे रेग्युलर गायडन्स या ठिकाणी करणार आहोत। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। मूळ विषयाकडे येऊयात आपण की MCCचं जे काही शेड्यूल आलेलं आहे ऑल इंडिया कोट्याचं, ते MCCच्या वेबसाईटवर आपण जर गेलो तर MCCच्या वेबसाईटवर आपल्याला शेड्यूल पाहायला मिळेल। हे शेड्यूल आपण अगोदरच विद्यार्थ्यांसोबत डिस्कस केलेलं होतं। प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ते शेड्यूल पोहोचलेलं होतं। MCCच्या वेबसाईटवरून संपूर्ण देशभरातील MBBS BDSच्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% सीट, त्याचबरोबर एम्स, जिपमर, त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटी, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी इत्यादीच्या सीट या ठिकाणाहून भरल्या जातात। याचं शेड्यूल MCCने अगोदरच डिक्लेअर केलेलं आहे। 4ही राऊंडचं शेड्यूल त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, परंतु ते शेड्यूल तंतोतंत फॉलो होईल का याविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत। कारण आपण वेबसाईटवर जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला बघतंय पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट डिटेल जे आहेत, म्हणजेच कोणकोणते कॉलेजेस याच्यामध्ये यावर्षी पार्टिसिपेट करणार आहेत ते 2024चंच अपडेट या ठिकाणी दिसतं। या ठिकाणी 2025 च्या कॉलेजची यादी जी आहे ती अपडेट झालेली नाही। हे एक कारण आहे की हे शेड्यूल पुढे जाण्याची शक्यता आहे। दुसरं आहे सगळ्यात महत्त्वाचं, जे PWD विद्यार्थी आहेत, ज्याला आपण अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थी म्हणतो, PWD डिसेबल्ड विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थ्यांना अगोदर व्हेरिफिकेशन करावं लागतं। 16 सेंटर MCC मार्फत दरवर्षी दिले जातात। ज्या विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म भरत असताना PWD क्लेम केलेला होता अशा विद्यार्थ्यांना या 16 सेंटरपैकी एका सेंटरवर जाऊन, म्हणजेच वेगवेगळ्या डिसेबिलिटीसाठी वेगवेगळे सेंटर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ती यादी दिली जाते। आपल्याला जे सेंटर लागू होतं त्या सेंटरवर जाऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पूर्ण चेकअप करावं लागतं आणि त्या ठिकाणाहून सर्टिफिकेट मिळवावं लागतं। तर ही जी काही PWDची नोटीस आहे ही येणं अपेक्षित होती, ती अद्याप या ठिकाणी आली नाही। हे दुसरं कारण आहे। कारण आज मला वाटतं 19 तारीख आहे, 21 तारीख रजिस्ट्रेशनला दिलेली आहे। 2 दिवसात या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन होईल का हा सुद्धा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे। आणखी PWDच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची नोटीस किंवा गाईडलाईन आपण ज्याला म्हणू शकतो, पब्लिक नोटीस आहे, NMC नॅशनल मेडिकल कमिशनने दिलेले आहे। PWD विद्यार्थ्यांना जेव्हा व्हेरिफिकेशन असतं किंवा यावर्षी ॲडमिशन प्रक्रियेमध्ये काही गोष्टी नव्याने ॲड केलेल्या आहेत, त्या नेमक्या कोणत्या आहेत ते आपण शॉर्टमध्ये पाहूयात। जर एखादा विद्यार्थी PWD क्लेम करत असेल तर अशा विद्यार्थ्यांना नुसतं चेकअप करणंच गरजेचं नाही, तर त्यांना UDID कार्ड सुद्धा असणं गरजेचं आहे।
हे ऑनलाईन ॲप्लिकेशन करून विद्यार्थी मिळवू शकतात UDID कार्ड. आता बऱ्याचशा PWD विद्यार्थ्यांकडे UDID कार्ड अवेलेबल आहे, ऑलरेडी आहे, परंतु काही विद्यार्थी असे आहेत ज्यांच्याकडे UDID कार्ड त्यांनी बनवलेलं नाही. त्या विद्यार्थ्यांना आता UDID कार्ड सुद्धा बनवावं लागणार आहे. तर हे UDID कार्ड जे आहे ते त्यांना बनवायला सांगितलेलं आहे. त्याचनंतर सेल्फ ॲफिडेव्हिट विद्यार्थ्यांना या ठिकाणी द्यायचे आहेत. ॲफिडेव्हिटचे फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला या नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहेत. हे सेल्फ ॲफिडेव्हिट भरून जे काही 16 डेझिग्नेटेड मेडिकल बोर्ड्स असतील किंवा जे काही कॉलेजेस असतील त्या ठिकाणाहून जाऊन विद्यार्थ्यांना ते चेकअप करावं लागणार आहे. तर UDID कार्ड जे आहे त्याच्या अगोदर ते मागितलं जात नव्हतं, परंतु आता UDID कार्ड सुद्धा बंधनकारक करण्यात आलेलं आहे. जे ॲफिडेव्हिट आहेत ते सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या डिसॅबिलिटी संदर्भात वेगवेगळे ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी आहेत, ते भरून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हे सेल्फ सर्टिफिकेशन ॲफिडेव्हिट हे भरून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजे या ठिकाणी पहा तुम्ही नीट नाव आहे त्यांचा, नीट रोल नंबर, नीट स्कोर कार्ड, UDID नंबर या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे UDID कार्ड. डिसॅबिलिटी टाईप आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागणार आहे, जी डिसॅबिलिटी आपली आहे. बाकी मग याच्यामध्ये कम्युनिकेशन डिस्क्रिप्शन काही दिलेलं आहे, जे आपल्याला लागू होतं त्याच्यामध्ये टिक करून हे सेंट्रलला घेऊन त्या ठिकाणी जावं लागणार आहे. अशा प्रकारचे फॉर्मॅट सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. बाकी हे जे काही वेगवेगळे डिसॅबिलिटी आहेत त्यानुसार त्यांनी हे फॉर्मॅट त्या ठिकाणी दिलेले आहेत. वेगवेगळे ॲफिडेव्हिट आहेत ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करावे लागणार आहेत. त्याच्यामुळे या प्रक्रियेला आता PWD जे विद्यार्थी आहेत कदाचित या विद्यार्थ्यांना हे बनवण्यासाठी 2 दिवसाचा जो कालावधी आहे तो पूर्णतः अपुरा पडणार आहे. त्यामुळं या विद्यार्थ्यांना वेळ त्या ठिकाणी द्यावाच लागणार आहे आणि वेळ दिला तर हे जे काही MCCचं शेड्यूल आहे ते पुढे जाण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. हे झालं तिसरं कारण. त्याच्यानंतर MCCच्या वेबसाईटवर अजून एक गोष्ट येणं आतापर्यंत अपेक्षित होती, ती आहे ज्या विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटीच्या NRI सीटवर क्लेम करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांचे NRI स्पॉन्सर्स सर्टिफिकेट किंवा NRI स्पॉन्सर्स डॉक्युमेंट तयार झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना एक नोटीस येणं आवश्यक होतं. त्यांच्याकडून MCC डॉक्युमेंट्स मेलद्वारे मागवणं आवश्यक होतं. ती सुद्धा नोटीस अद्याप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळं हे कारण आहे की MCCचं जे शेड्यूल आहे ते खरंच 21 तारखेपासून लागू होणार आहे का. आज संडे आहे, याच्यावर आजपर्यंत कुठलंही अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही किंवा दिसत नाही आहे तशा प्रकारचा अपडेट. कदाचित उद्या ही वेबसाईट आणखी अपडेट त्या ठिकाणी येईल किंवा 21 तारखेला सुरू होणार असेल तर त्या संदर्भातलं काहीतरी महत्त्वाचं अपडेट MCCच्या वेबसाईटवर येणं अपेक्षित आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट या काउन्सिलिंग प्रक्रियेच्या म्हणजे 2025ची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे याच्यामध्ये स्टेट आणि ऑल इंडिया कोटा ज्याला आपण MCC म्हणतो यांच्यात बॅलन्स राहावं म्हणून NMCनी सुद्धा एक नोटीस दिलेली आहे की स्टेटला पूर्णतः ऑल इंडिया कोट्याला फॉलो करायला पाहिजे. अशा प्रकारची स्ट्रिक्ट नोटीस काढून सुद्धा स्टेट जे आहेत ते त्या ठिकाणी घाई करताना आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये स्टेटचा सुद्धा दोष नाही, कारण जेवढी लवकर प्रक्रिया पूर्ण होईल तेवढं विद्यार्थ्याचं अकॅडमिक इयर लवकर चालू होईल. परंतु MCCच्या वेबसाईटवर कसल्याही प्रकारचे अपडेट नसल्यामुळं स्टेटनी आपले रजिस्ट्रेशन जे आहेत ते सुरू केलेले आहेत. इवन कर्नाटका स्टेट जे आहे त्यांनी आपली MBBS BDSची चॉईस फिलिंग डेट सुद्धा डिक्लेअर केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकाचा फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी चॉईस फिलिंग डेट सुद्धा या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. म्हणजे चॉईस फिलिंगसाठी विद्यार्थ्यांना त्यांनी त्या ठिकाणी वेळ सुद्धा दिलेला आहे. विद्यार्थी या ठिकाणी 22 तारखेपर्यंत चॉईस फिलिंगचं त्यांनी टॅब ओपन करत असल्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हे जे काही कर्नाटकाची चॉईस फिलिंग आहे त्याचबरोबर कर्नाटकामध्ये MBBS साठी कोणकोणते कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर त्यांची फीस किती आहे,
याविषयी डिटेल झूम मीटिंग आपण आपल्या पेड मेंबरसाठी, त्याचबरोबर ॲपमध्ये जे पेड काउन्सिलिंग ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिटेलमध्ये घेणार आहोत. पण सांगायचा मुद्दा हाच आहे की स्टेट आणि ऑल इंडिया कोटा याच्यामध्ये आता बॅलन्स होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. उत्तर प्रदेशचे रजिस्ट्रेशन चालू आहेत, दुसऱ्या बाजूला झारखंडचे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी चालू आहेत. गुजरात स्टेटनी रजिस्ट्रेशनची नोटीस काढलेली आहे, मध्य प्रदेश स्टेटनी रजिस्ट्रेशनची नोटीस काढलेली आहे. महाराष्ट्र स्टेट अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे. महाराष्ट्र कदाचित कंप्लीट एमसीसीला जे आहे ते फॉलो करण्याच्या मूडमध्ये आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. महाराष्ट्र स्टेट अजून कसल्याही प्रकारची नोटीस महाराष्ट्राच्या वेबसाईटवर आलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. तर हे एक गोष्ट आहे यावर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मध्य प्रदेश हायकोर्टाने रीनीट जे आहे 75 विद्यार्थ्यांची, याची पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे. मेन मुद्द्यावर आपण येऊया. रीनीट जी आहे ती कॅन्सल केलेली होती आणि या विद्यार्थ्यांचा रिझल्ट सुद्धा NTA डिक्लेअर केलेला होता. परंतु आता हे प्रकरण हे विद्यार्थी सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहे. टाइम्स ऑफ इंडियाची टॅग आहे या ठिकाणी 3 दिवसापूर्वी त्यांनी बातमी काय दिली आहे, नीट UG 2025 सुप्रीम कोर्ट टू हिअर रिटेस्ट PIL ॲज स्टुडंट्स सिटी पॉवर कट्स ड्युरिंग एक्झाम इन मध्य प्रदेश. म्हणजे सुप्रीम कोर्टाने ही जी काही विद्यार्थ्यांची याचिका आहे ती ॲक्सेप्ट केलेली आहे. आता याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागणार आहे की नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये आता या प्रकरणासंदर्भात काय होणार आहे. त्यामुळे असे बऱ्याचशा मध्ये दरम्यानच्या घटना घडलेल्या आहेत की MCCचं जे शेड्यूल आलेलं आहे ते खरंच 21 तारखेपासून सुरू होणार आहे का. झालं तर ती चांगली गोष्ट आहे. काउन्सिलिंग प्रक्रिया जेवढ्या फास्ट होतील, जेवढ्या लवकर पूर्ण होतील, तेवढं विद्यार्थ्यांचं अकॅडमिक इयर लवकर त्या ठिकाणी चालू होईल. परंतु ह्या ज्या काही मधल्या घटना आहेत याच्यावरून सध्या तरी असं दिसतंय की MCC कदाचित आपलं शेड्यूल जे आहे, वेळापत्रक जे आहे ते रिपब्लिश करू शकतं. या संदर्भात जे काही महत्त्वाचे अपडेट्स येतील ते तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवरून, त्याचबरोबर आपल्या ॲप्लिकेशनमधून डेली बेसिसवर आपण देत असतो. ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी रजिस्टर्ड करू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.